घे पाणी, पाणी पी. विठ्ठल काका, काका, विठ्ठल काका, 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 काका कुठे आहात तुम्ही हो? काका तुम्ही जसं सांगितलं हो तसंच सगळं घडतंय. हो काका. हो, तो जसं देतो तसं घेतो सुद्धा. संकेतच्या बाबांना फटका बसलाय. अहो काका, आम्ही तुम्हाला किती फोन केले, तुम्ही फोन पण घेत नाही आमचा. तो नारायण भाऊ आहे, त्यांचा नंबर किंवा पत्ता काय असेल तर द्या, आम्ही स्वतः जातो त्यांच्याकडे. प्लीज. बघा, या विषयावर तुम्ही आता काहीही बोलू नका. त्याचा वावर सर्वत्र आहे. अहो पण काका, तुम्हाला काय वाटतं की तो फक्त पौर्णिमेला येतो? इतर दिवशी सुद्धा त्याचा वावर असतो. पौर्णिमेच्या रात्री तो फक्त नंदिनीला भेटण्यासाठी आपली हद्द सोडून नदीजवळ जातो. अशा शक्तींचा वावर ठरलेल्या ठिकाणी जरी होत असला तरी त्याच्या मनाविरुद्ध जर काही घडलं ना तर तो आपली हद्द केव्हाही सोडू शकतो आणि कोणत्याही थराला जाऊ शकतो. हो काका, संकेतला आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तो आमचं काही ऐकतच नाहीये. आता तो कुणाचंही ऐकणार नाही. का? कारण संकेत आता या गावचा झालाय. गावचा झाला म्हणजे? हे बघ, डोळ्यावर पट्टी बांधून तू मला झुडपात घेऊन जाऊन चावटगिरी करणार नाहीस ना? नाही ग, झुडपात वगैरे चावटगिरी नाही करणार आहे मी. म्हणजे तू चावटगिरी नाही करणार? तू जरा शांत हो. तू तसे जे समजतेस ना ते तसं नाही आहे. ऐक ऐक, म्हणजे तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे. वा, माझ्याच गावी तू मला कसलं सरप्राईज देणार आहेस? थांब 2 मिनिटं, 2 मिनिटं थांब. हा, शांत हा. 1 2 3 सरप्राईज. अय्या, काय हे काय आहे? चाळ आहे, हा? उभी चाळ आहे. उभी कशी? अरे बंगला आहे. तू पण ना? मी पण नाही. वैशू, आता तुझ्या त्या कोयता किंगला जाऊन सांग. संकेत, हा, तुझ्या त्या बाबाला जाऊन सांग की ह्या संकेतनी ह्या गावात स्वतःचं घर घेतलंय. ये ये ये. अरे वैशू, हे आपलंच घर आहे, हक्काचं घर आहे. ये नक्की? वैशू, 100% नक्की ये. एवढं मोठं? कसं आहे? संकेत, अरे आजवर भावना ओळखीच्या होत्या पण शब्द अनोळखीच राहिले. आजवर भावना ओळखीच्या होत्या पण शब्द अनोळखीच राहिले. धकाधकीच्या या जीवनात मी एक सुंदर स्वप्न पाहिले. लपून छपून भेटणं, कोड्यात बोलणं. लपून छपून भेटणं, कोड्यात बोलणं. हे असंच चालायचं का? खरं जगायचं सोडून आपण फक्त स्वप्नातच रमायचं का? केलं धाडस, केला अट्टहास, सुरू करू एक नवीन प्रवास. आपल्या या स्वप्नातल्या घरात तुझा असेल सहवास. तुझा असेल सहवास. तुझा असेल सहवास. संकेत, अरे तू इतकी छान कविता करतोस. मस्त कविता होती रे. मस्त होती. एक काम कर, तू ना मध्ये मध्ये अशा कविता करत जा. हां, म्हणजे तुला पण आता कविता ऐकवायच्या? म्हणजे नाही. काय साला बंगला घेतला रे? अवधूताने आम्ही येतोय. अवधूताने आम्ही येतोय. अरे अवधूताने आम्ही येतोय. अवधूताने तिकडे तिकडे नको, तिकडे नको, तिकडे नको. खाली खाली वरती नको. अरे तिकडे बाथरूम आहे, तिकडे जाऊ नको. तिकडे मध्ये इकडे ऐक 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 इथे जा.
बाहेर जा बाहेर जा बाहेर जा. अरे चप्पल. चप्पल राहिली, चप्पल राहू दे, चप्पल नंतर घेऊ आपण. चप्पल राहिली. ये जा. वैशू बाय. हा बाय बाय. बाय बाय बाय. फोन कर. हो सोडायचंच ना त्याला. अरे आपला समजतो काय दुसरा म्हणून समोर जातो. थोडं- हे संकेत, इकडे संकेत, इकडे आधी अरे अजून किती येऊ. कानपट फोडीत. हा. सारी चड्डी विकत घेताना कुठल्या रंगाची चड्डी विकत घेऊ हे आम्हाला विचारणारा तू इतकं मोठं घर घेतलंस आणि आम्हाला सांगितलं पण नाही. नाहीतर काय. अरे ऐका माझं. काय ऐका. अरे ऐका मी तुम्हाला सांगणार. मी ही गोष्ट सांगायच्या आधी ही गोष्ट तुम्हाला सांगितली कोणी रे? अरे संकेत, आता मी तुमच्या बरोबरच आहे हं? आणि हे बघ, अमेयच्या घरचं काम सुद्धा मी आता अगदी प्रामाणिकपणे करतोय. हं? आपण आता एक टीम आहोत. एक टीम आहे. रिटायरमेंटच्या वयात परत आलेले प्लेयर आता परत टीमचे खोडे लावू नका बरं. हा पण भाई लोक, या गावातलं हे माझं स्वतःचं घर आहे. कोण शाट्टू आता माझ्यावर डाऊट घेऊ शकत नाही. सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. ए नवीन घराची पार्टी तर करूया. हा? अरे हे बघा, तुम्ही करा पार्टी. मी निघतो. चालेल, निघा. ओके, ओके. काळजी घ्या. होय. ए पार्टी करूया चल. अरे काय बोल ना. बाई या गावातलं माझं घर, अरे माझं घर, अरे माझं काय घर. हळूहळू स्वतःचं. कळलंय सगळ्यांना. हळू आरामात पडशील. हळूहळू काय करतोयस तू. बस खाली. मी जातो बाई. कुठे. माझं जाम झालं, मी जातो झोपतो. आरामात जाशील ना नीट की मी सोडायला येऊ. नाही नाही, मी जाईन. हळू अरे हळू. अरे काय करतोस. अरे हळू. अरे अजय देवगण ए. चल. जाऊ दे. अवधूत मला कुठे गेला अवधूत. ए अवधूत. ए अरे तू तिथे होतास ना. इथे काय करतोस. तो कुठे गुम आहे. नाही ते सांग ना. अरे तसं नाही. आम्ही हर्षा मला हो बोलेल ना. हे बघ, तू जर तिला विचारलं तर ती बोलेल हो. जर तू नाही विचारलं तर ती का बोलेल हो. हो रे. म्हणजे मी तिला विचारलंच नाही तर आमचा अफेअरच नाही सुरू होणार. नाही होणार अफेअर सुरू. पण अफेअर सुरू झाले. अरे पण मी विचारलंच नाही तर अफेअर कसं सुरू होईल. विचारलं पाहिजे ना आधी. हे हळू. काय काय करतोयस काय तू. बघ अवधूत, मला ना तुला खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. हा सांग ना. ऐकतो सांग. ए आमे ए काय झालं. हळू काय झालं काय तुला. वॉशरूमला जायचं का. भीती वाटते खाली. मी येतो सोबत चल. मला सांग, तू रागवणार नाही माझ्यावर. अरे मी करा गहू. काय झालं काय. आणि तू मला सांग, तू संख्याला पण नाही सांगणार. अरे आधी मला तर सांग काय झालं. आणि बघ, तू संख्याला असं पण दाखवणार नाही की मी तुला सांगितलं आणि तुला सगळं माहिती आहे. जा बस जा. मला नाही ऐकायचं. अरे मग सांग ना काय ते. उगाच रडतोय. रडू नको. ए काय करतोस. हळू. इकडे अरे बोल ना. कानात सांगतो मोठी गोष्ट. सांग हळू. हे मी काय तू माझ्या कानात सांगणार. हे कोणाला सांगतोस इथे. इथे आहे ना कान. कोणी ऐकत नाही ना. अरे आपण दोघेच आहोत इथे. सांग ना यार पटापट. काय करतोय. हे बघ, वैशाली आणि संख्याचं अफेअर आहे. काय बोलतोस तू. काय सांगतोयस. हे माझ्यापासून कायला बोलतोस तू. खरं सांग. अरे तुला मी नंतर बघतो. तो संकेत कुठे. संकेत तुला मी नंतर बघतो. आता मेला संकेत. उठ संकेत. अरे चालत चांबडी उठ. भेटायला आलं तुला. काय उठ.
काय झालं? तू केलंस? कोणी? तू काय? प्रेम कुणावर? वैशालीवरती केलं. अरे पण माझी बहीण आहे ती. थांब काय थांब. थांब काय थांब. काय चालू तुझं? हे तू थांब ना. थांब रे. अवधूत ऐक माझं आहे. बाई प्रेम केलं वरतून बाई ऐक ना, पण माझं असं तसं प्रेम नाही आहे बाई त्याच्यावर. मग फालतूचा लपडा नाही आहे बाई. बाई ऐक ना अवधूत, बाई माझं व्हॅलिडिटी वाला प्रेम आहे यार, लाईफ टाईम वाला प्रेम आहे यार. बाई मी लग्न करणार आहे यार तिच्याशी. तू वैशालीशी लग्न करणारस? बाई तुमच्या दोघांची शपथ यार लग्न करणार आहे. शपथ घेतो रे. अरे यार यार संख्या आपली शपथ घेतो म्हणजे खरं बोलतो. बर हा ना भाई यार अवधूत यार सॉरी तुला. सॉरी. तुला काय मी काय बोलतो, पण तुला हे सांगितलं कोणी? मी फक्त सांगितलं. अरे हेच नव्हतं सांगायचं ना. तुला भाई कालचा हँगओव्हर आहे. अरे बघा उशीर होईल. लवकर पटापट. काय? अरे मला जाऊन काय विकताय तुम्ही? अरे काय कुठे जातोय आपण? गपरे गपरे. अवधूतने आहे ना तुझ्या आणि वैशालीच्या अफेअर बद्दल मधुमामाला सगळं सांगितलंय. वेळ झावायस काय? अरे काल रात्री मी तुला सांगितलं आणि आज जाऊन तू त्यांच्यासमोर पथकलास. पण मी एवढंच ना सांगितलं, फक्त प्रेम आहे. मग तू आता लग्नाची बोलणी करायला येतोस हे पण सांगितलं. बात आहे भाई. सगळ्या जाऊ नको. पुढे चाललं चल. अरे चल ना. अरे तुम्ही पागल आहात का? तुझा मामा तो वैशालीचा बाप कोयता किंग शाळा खाणार. तो डेंजर आहे, तो कापून टाकेल मला. म्हणजे तू आता येणार नाहीयेस? मी येणार नाही. नक्की? नक्की नाही येणार. बघ. अरे बघ रे. अरे हीच करतात. बोलणी करायची बोलतो मामा. आता तरी कोयता ठेव. लग्नाची बोलणी करत आला. दे चहा दे सगळ्यांना. माझ्या लग्नाची बोलणी करायला आलोय, तुझ्या नाही. हाय हर्षा. वहिनी. मामा मामी आम्ही बोलणी करायला आलोय, मुलीला बोलवा. आली. तू हवे ते प्रश्न विचार त्याला. विचार विचार विचार. नाही म्हणजे तू बिझनेस करतो ते सगळं मला मान्य आहे, पण नेमका कुठला बिझनेस करतो ते आम्हाला कळायला हवं. काय ग? हा सामान विकतो, हा आदबाहेर करतो. नाही नाही मामा, इम्पोर्ट एक्सपोर्ट. आयात निर्यात. अजून कुठल्या भाषेत सांगायचंय? थांबा ना जरा, तुम्ही थांबा ना, मी समजवतो. बसा बसा. काय एका माणसाकडून आम्ही सामान विकत घेतो, जशी ऑर्डर मिळेल तशी, मग तेच सामान आम्ही दुसऱ्या माणसाला विकतो, म्हणजे सप्लाय करतो. हे म्हणजे ते आपल्या त्या किराणावाल्यासारखं झालं. ह्याच्याकडून माल घ्यायचा आणि गिरायकांना विकायचा. ह्याच्यात काय नवीन आहे? ह्याला म्हणे बिझनेस मोठा आहे. बिझनेस बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. मग कळलं, बघितलं. ह्याच्यात काय नवीन आहे? बरोबर आहे. काय आहे, गेल्या काहीच महिन्यात मी तुमच्या गावात येऊन माझे कोणी नातेवाईक फातेवाईक नसतानाही स्वतःचं घर घेतलं मी. म्हणजे ह्याच्यात काहीतरी नवीन आहेच ना? तुम्ही आता विचार करा, तुमची मुलगी किराणावाल्याच्या मालाचा हिशोब करणार की माझ्यासोबत लग्न करून रुबाब दाखवणार? म्हणजे ते मुलीचा बाप आहे ना, विचारायला नको. आणि तसं काय तुझ्याकडे बघून कोणाला असं वाटेल की हा उपट सोंड्या आहे म्हणून. हा हे काय, आता तू बिझनेस करतोय, चांगलं कमवतोयस, मग काय माझी हरकत नाही आहे. हा तर माझ्याकडून काय हरकत नाही आहे. तुझ्या आई वडिलांना बोलवून घे, आपण लग्नाची बोलणी करू. हा चला बाबा माझी हरकत आहे. चला कॅन्सल झालं. चला कॅन्सल झालं. कॅन्सल म्हणजे मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय,
माझं MA कम्प्लीट झाल्यावर मग आपण लग्न करूया ना. अगं मग आधी MA पूर्ण करायचं मग प्रेम करायचं. आम्ही कसं केलं? ते काढू नको गं. ओ ते पण तू कधी आम्ही केलं? तुझं गप बसावं. विचारलं. अगं म्हणजे आता त्याला वेटिंग लिस्टवर कशाला ठेवतेस? नाही तो थांबेल ना. हो ना बाबू? हा? संकू संकेत. मी थांबेन मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी थांबेन. ठरलं तर मग हिचं एकदा MA पूर्ण झालं रे झालं की तुम्हाला दोघांना बोल्यावर चढवतो. वा चला मग घे नारळ घे. तुमच्यात नारळ असा देतात, घे नारळ घे. नारळ घे आणि पाया पड पाया पड. जोड्याने जोड्याने पडणार आहे. पडा पडा. का तू? अरे अवधूत, तुझ्या प्रेमाच्या चहाला आधी चुकळी आली आहे. अजून उकळलंस ना तर आटून जाईल. अच्छा. अरे चहा नाही रे, फिलिंग्स. ए घासलेल्या कवी ए धाव्या काय बोलतोयस? अवधूत भाई आज ओकेशन चांगलं आहे, तर लोकेशन चांगलं आहे. आतला शाहरुख बाहेर कर, डायरेक्ट जाऊन प्रपोज कर. हा चहा घेतो जातो मी. इकडे हे थांब. अरे हे नको संकेत. अरे सांग ना मी सांग ना. अरे नको. डर डर के जिएगा तो जिएगा कब. तसं ना. अरे नको ना. ये. अरे अरे वेडा. ये. अरे नको. अरे ऐक ना नको ना. होय हर्षा. हर्षा हर्षा. हा हर्षा. ए अवधूतला तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे. ए वैशाली चल आपण समुद्र बघू. थांब जरा. आगे चल. थांब जरा. अरे. लगोरी घ्यायचं वय तुझं. मग चल दाखवतो आपण काय केलंय. नालायक बोल 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 मी आहे बोल. इकडे इकडे चल. ए आम्या काय करते इकडे. आलो आलो. असं लावतात हे. ठीक आहे ठीक आहे. बोल ना, काय बोलायचंय? मी तुला बघितलं काय करताना बघितलं? मंदिराजवळ. मला आवडली. देवीची मूर्ती आवडली. हा काय झालं? दगड घे ना. हा लगोरी बस. मारायचं. तुला काही विचारायचं होतं का? समुद्रात साधारण किती पाणी असेल? नेम चुकला. कारण तू ट्रायच करत नाहीयेस. आज माझा नेम चुकतोच आहे. मनात 100 प्रश्न असतील ना, त्या नेम चुकणारच आहे. आपण एक गेम खेळूयात का? हा चालेल ना. रॅपिड फायर खेळूयात. ओके ओके. हां, मी तुला प्रश्न विचारेल आणि तुला पटपट आन्सर करायचं. ओके ओके. येस. आवडता रंग? आकाशी. आवडतं फळ? आंबा. काम जास्त महत्वाचं की मित्र? मित्र. आईवर प्रेम करतोस? जन्मापासून. आणि माझ्यावर? मनापासून. नेम लागला ना? खरा निशाणा तू साधलास. आयुष्यभरासाठी साथ देशील माझी?
कोणतीही परिस्थिती आली ना तरी कधीच तुझी साथ सोडणार नाही. आमचं कपल ठीक आहे तुझं काय? आमचा सिंगल अवधूत आता हर्षासोबत मिंगल झाला होता. कुठेही फिरताना माझ्यासोबत वैशालीची आणि अवधूत सोबत हर्षाची कंपनी असायची. पण सिंगल सोनक्या अमय सोबत असायची कंपनी ती तन्हाई. पौर्णिमांवर पौर्णिमा जात होत्या. भरभरून पैसा अडका मिळत होता. बुवाकडे न्यायला विठ्ठल काकाचा सपोर्ट नाही म्हणून अमय आणि अवधूतचा विरोध मावळला होता. वाढत्या पैशासोबत माझा माज पण वाढला होता. पण डोक्यात हवा गेल्यावर जमिनीवर आणणारे मित्र मात्र माझ्यासोबत कायम होते. सगळं भारी घडत असताना काही फटके सुद्धा बसले. त्यातला एक मोठा फटका म्हणजे माझी आई सोडून गेली. हा फटका का बसला असावा ह्याची टोटल अमयला कदाचित त्यावेळीच लागली असणारच. बघता बघता 2003 उजाडलं. अरे संकेत आजकाल असं काय बघायला लागलाय? पूर्वी काय प्रॉब्लेम झाला की पटकन डोकं वापरायचा, जुगाड करायचा, सोल्युशन्स काढायचा. आता त्या पौर्णिमेची वाट बघत बसतो. हा यार अवधूत, स्वतःचं डोकं चालवणं बंद केले त्याने. झालं, खराब झाला. नवा कोरा ब्रँडेड शर्ट खराब झाला. अरे तू त्या गुप्ताच्या फंक्शनला जाणार होतास ना? अबे तिकडेच जात होतो. खाली उतरलो आणि कावळा शिटला. मी सांगतो ना अवधूत, ह्या कावळ्यानं ना बड्डेला चड्डी गिफ्ट केली. चड्डी. तरी मी हुशार आहे. ऑफिसमध्ये एक एक्स्ट्राचं शर्ट ठेवलेलं. आपला मीटिंगला जायला बरं. लाभ देणाऱ्या सगळ्याच गोष्टी निरंतर नसतात. तुमच्या मित्राकडे फार थोडा वेळ शिल्लक राहिला आहे. प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे ना, तुम्ही ना सतत नेगेटिव्ह विचार करताय. त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना आजूबाजूचं सगळं नेगेटिव्हच दिसतंय. हे संकेत, आमचे विचार निगेटिव्ह नाही आहेत. तुला प्रॉफिट देणारी शक्ती आहे ना ती निगेटिव्ह आहे. आणि संकेत, त्या रात्री डील तू नाही त्या रामदेवने केली होती आणि त्याच्यामुळे होणारा शेवट हा वाईट असणार. लक्षात ठेव. नसणार वाईट. असणार आहे वाईट. नसणार वाईट. वाईट नसणार. तू ठरव. तुला आपली दोस्ती प्यारी आहे की पौर्णिमेचा फेरा?